नमस्कार मंडळी. तर मी कल्याणी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. तर आज आम्ही चाललो होतो समर्थ ॲग्रो टुरिझम इथे फिरायला आणि एक दिवसाचा स्टे पण करायसाठी आम्ही चाललो होतो. तर चला मग बघूया आम्ही काय काय बघितलं तिथे. तर फर्स्ट आम्ही तिथे पोचलो. खूप सुंदर वातावरण होतं तिथलं आणि एंट्री तर खूप मस्त होती. म्हणजे हे नवीनच चालू झालं आहे इथलं. गोंडपिंपरीपासून थोडंसं लांब आहे, 1 तास वगैरे लागेल. आमचे मित्र पण आमच्यासोबत होते आणि खूप जास्तच गर्दी होती इथे. तर आम्ही इथे पटापट तिकीट वगैरे काढून घेतली आणि मग आम्ही निघालो होतो आमच्या रूम्सकडे वगैरे. तर इथे आम्ही एक रूमच केली होती. एक हॉल होता त्यांचा 8 जणांसाठी. तर आम्ही 7 जण होतो म्हणजे आणि आमच्याकडे 2 छोट्या मुली होत्या, मधुरा आणि माझ्या मित्राची एक मुलगी होती, विहा नाव आहे तिचं. तर आम्ही सगळे गेलो आणि फर्स्ट आम्हाला जातानीच इतके सुंदर सुंदर झाडं दिसले तिथे. छोटे छोटे झाडं होते आंब्याचे वगैरे, पण इतके आंबे लागून होते. चिकूचे पण झाडं होते आणि फणसाचे पण. तर आम्ही इथे 3 वाजता पोचल्यानंतर इथे आम्हाला वॉटर पार्क तर करायला भेटलं नाही. तर इथे आम्हाला बाकी जे राईड्स वगैरे होत्या अम्युजमेंट पार्कमध्ये त्या तुम्ही करू शकता असं त्यांनी म्हटलं होतं. तर इथे मग आम्ही गेलो होतो. इथे बघू शकता मी हे टास्क करत आहे. तर इथे मला यांनी सगळेजण म्हणत आहे की तुम्ही कर सकते हो वगैरे, खूप चिडवत होते मला. आणि आम्ही असेच मित्र जात राहतो नेहमी. तर आमचे हे 4 कपल फिक्सच असतात. तर आता आम्ही एक कपल आमचा आला नव्हता, तर आम्ही 3 कपलच आलो होतो. तर हे टास्क वगैरे केल्यानंतर आम्ही सगळ्याच राईड केल्या तिथल्या. खूप मजा आली आम्हाला. आणि मग यांनी पण काही राईड्स केल्या. मधुरा तर खूप खुश झाली होती. ती तर आपल्याच धुंदीत होती. मस्त तिथे जम्पिंग जॅक्समध्ये मस्त खेळत होती तिने तिचे फ्रेंड्स पण बनवून टाकले होते तिथल्या तिथे. आणि जी लहान मुलगी माझ्या मित्राची होती ती खूप घाबरत होती. थोड्या वेळ खेळत होती मधू दिदी म्हणून, पण तरी तीसुद्धा बसूनच होती. त्यानंतर मग मी हे ट्राय केलं होतं. खूप भीती वाटत होती. ह्याला काही सपोर्ट नव्हता, कारण बाकीच्या राईड्समध्ये तुम्हाला बेल्ट वगैरे घालायला देते, पण इथे काहीच नव्हतं. आणि यांनी मग ही सर्कलवाली सायकल चालवली होती. पहिले वाटलं खूप खतरनाक वगैरे असेल, पण मला वाटलं की मी नाही करणार बा. मग यांनी म्हणे नाही करून बघ, तुला पण आवडेल. त्यानंतर आम्ही वरून बघितलं तर यांचं खूप मोठं असं प्रोजेक्ट आहे हा. खूप भरपूर लांबपर्यंत असं इथे तुम्हाला इंडोर गेम पण खेळायला भेटून जाणार. भरपूर असे लहान मुलांसाठी तर खूप सारे होते आणि मोठ्यांसाठी पण होते. तर आम्ही खेळलो वगैरे आणि रात्र झाली. तर आम्ही इथे स्टे करणार होतो म्हणून आम्ही इथे जेवण करायला पण आलो होतो. खूप सुंदर असं जेवण होतं. हे त्यांची जेवणाची व्यवस्था आहे. खूप मस्त सिस्टमॅटिक होतं त्यांचं. आणि इथे पूर्ण यांनी जुन्या काळातलं जसं भांडे वगैरे असतात ते खूप छान यांनी सिस्टमॅटिक ठेवून होतं त्यांचं. घडी जुन्या काळातला टेलिफोन वगैरे इथे खूप मस्त होतं. मग आम्ही हँडवॉश वगैरे केलो आणि जेवण करायला बसलो. मधुराला इथलं श्रीखंड खूप आवडलं होतं. तिने श्रीखंड आणि पोळीच खाल्ली होती. मला खूप छान वाटलं होतं इथलं वातावरण. इथे आम्हाला जेवणाला रात्री फणसाची भाजी, श्रीखंड, पोळी, भात, वरण सगळं देण्यात आलं होतं. मग पुन्हा आम्ही तिथे रात्री त्यांना म्हटलं होतं की आम्हाला हे इथचं जे गेम प्लेचं आहे ते ओपन करून द्या, आम्ही थोड्या वेळ खेळेल बा म्हणून. तर रात्रीचे 9:30-10 वाजले होते. आम्ही इथेच होतो. खूप मजा येत होती. कोणीच नव्हतं आणि सगळ्या राईड्स आम्ही करून घेतल्या तेव्हाच. आणि काही जे इंडोरवाले गेम होते ते आम्ही सगळे खेळले, जसे की कॅरम्स वगैरे. पुन्हा लुडो पण होतं तिथे. भरपूर असे गेम होते. आम्हाला खूप आवडलं होतं हे यांचं स्टेवालं जे कन्सेप्ट आहे ते यांनी खूप सुंदर असं ठेवला होता. इथलं बघू शकता वातावरण. एवढा मोठा जो स्पेस आहे पूर्ण ते राईड्सनं, तुमच्या छोट्या छोट्या गेम्सनी आणि हे सगळ्या ठिकाणी पाण्याच्या कॅन तर अवेलेबल होत्याच तिथे. पाण्याची कमी बिलकुल नाही आहे. तुम्हाला बिलकुल तहान कुठे लागली तरी तिथे कॅन वगैरे ठेवूनच होत्या. तर इथे आम्ही मग म्हटलं यांना की चला आम्ही सापशिडी वगैरे खेळतो बा. आम्ही दोघी मिळून सापशिडी वगैरे खेळलो मस्त. मग मधुराला तर मजा येत होती. मी असं आपण इथे सगळे आम्ही लुडो खेळत बसलो होतो. खूप मजा येत होती. एक टीम हारत होती, एक टीम जिंकत होती, तर सगळेजण खेळत होतो आम्ही. मग आम्ही झोपलो. तर मस्त सकाळी आम्ही सनराईज पाहासाठी मी स्पेशली उठली होती तिथे. तर हा आहे माझा सकाळचा लूक. तर मी स्पेशली सनराईज पाहासाठी उठली होती आणि एवढ्या सुंदर वातावरणात खूप मस्त वाटत होतं. मॉर्निंग पॉईंट तर खूप सुंदर होतं. तुम्ही बघू शकता
किती सुंदर, आमच्या जस्ट टेंटच्या साईडलाच असं म्हणजे हा व्ह्यू दिसत होता. खूप मस्त वाटत होता आम्हाला. मग मी यांना उठवलं जाऊन पटकन. त्यानंतर मग यांनी पण उठले माझ्यासोबत. म्हणे किती सुंदर वाटत आहे म्हणे, चिमण्यांचा तो आवाज वगैरे फर्स्ट टाईम आम्ही असं एक्सपिरियन्स केला होता. खूप मस्त वाटत होतं. तर हे बघू शकता, इथे आम्ही स्टे केला होता. हा एक हॉलच होता. त्या हॉलमध्ये 8 बेड होते आणि 2 एस्या पण होता. एसीचं पण त्यांनी अलाउड केलं होतं आम्हाला. आणि तुम्ही बघू शकता आमच्या जस्ट त्या हॉलच्या समोरच खूप सुंदर सुंदर झाडं होते. त्या झाडामध्ये मस्त पक्षी चा आवाज आणि छोटे छोटे झाडं होते, पण आंबे इतके भरपूर लागून होते. चिकू पण भरपूर होते. निंबाचे झाडं, तुम्ही जे म्हणाल त्याचे झाडं होते तिथं. आम्हाला खरंच असं वाटत होतं की असं घर पाहिजे. खूप मस्त. आणि प्रत्येक झाडाला आंबे लागून आहे, असं नाही की एका झाडाला आंबे तर लागूनच आहे. आणि समोर काही चिकूचे पण झाड आहे, ते पण त्याला पण भरपूर सारे चिकू लागून आहे. इथे निंबाचे पण झाड आहेत, निंबोणी, त्याला पण खूप सारे निंब लागून आहे. जांबाचे झाड आहे, म्हणजे इनडायरेक्टली ह्यांना खूप असा मस्त वातावरण तर आहेच इथलं. पण यांचं जे आहे मेंटेनन्स ते खूप आवडलं मला. पूर्ण तुम्हाला खूप पॉश दिसणार. मेन म्हटलं तर रूम्स पण खूप पॉश आहे. आणि आम्हाला वाटलं नाही की म्हणजे या अशा ठिकाणी असं वातावरण वगैरे किंवा अशी ट्रीटमेंट वगैरे मिळेल बा. खूप सुंदर असं बघू शकता. हा आहे आमचा डोम. याला डॉमेंट्री आय थिंक असं म्हणते काहीतरी. म्हणजे याच्यात आम्हाला 8 बेड त्यांनी दिले आहे. आम्ही टोटल 6 जण आहोत आणि 2 आम्हाला आमचे बच्चू आहे, एक आमच्या मित्राचा आणि माझा एक. तर आम्ही असे 3 कपल आहोत. तर खूप सुंदर बघा तुम्ही. आणि सनराईजचा पॉईंट पण खूप सुंदर आहे इथे बघा. दिसते तुम्हाला? आणि बाकीचं आपण बघूया. वॉटर पार्कमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आम्ही काय काय एन्जॉयमेंट केलं. तेव्हा भेटूया. बाय. तर आता आम्ही सगळेजण ब्रश वगैरे केलं, फ्रेश झालो आणि आम्ही गेलो होतो नाश्ता करायसाठी. यात आमचं नाश्ता सकाळचा इन्क्लूड होता, जे 8 वाजता होता. 8 वाजता आम्हाला त्यांनी पोहा वगैरे दिलं होतं. सॉरी, पोहा नाही, त्यांनी उपमा दिला होता. नेक्स्ट आमचं होतं पोहा. तर इथे आम्ही उपमा वगैरे खाल्ला होता सकाळी 8 वाजताच त्यांनी. आणि चाय बिस्किट पण होते आणि ते पण अनलिमिटेड होते. मग नंतर आम्ही गेलो होतो आमच्या थोडासा त्या विलाचा टूर करायसाठी. तर आम्ही मस्त गाणे वगैरे म्हटले. तिथे माईक होतं. माईकमध्ये आम्ही मस्त गाणे वगैरे म्हटले होते. तुम्हाला दिसू शकते, इथून आम्ही काल एंट्री केली होती. आणि बघा इकडे खूप सुंदर असं वातावरण. बघा इकडे पण एक बसण्यासाठी स्पॉट आहे, खूप सुंदर आहे. आम्ही थोड्या वेळ बसलो. मग आम्ही तयार झालो होतो. त्यानंतर आम्हाला जायचं होतं एंट्री करायसाठी, कारण इथे एंट्री होते. एंट्री झालं की इथे मग आपल्याला गाईड वगैरे करते म्हणून सांगण्यात आलं होतं. म्हणून आम्ही गेलो होतो. इथे आमची अशा प्रकारे एंट्री केली होती, जी आमची काल नाही झाली होती एंट्री. तर आम्ही ते आज करून घेतली होती. सकाळी तयार होऊन आम्ही एंट्री करून घेतली आमची. त्यानंतर मग आम्हाला एका डोममध्ये घेऊन गेले त्यांनी, म्हणजे एका टेंटमध्ये. त्यानंतर आम्हाला तिथे शरबत वगैरे देण्यात आलं. तिथे त्यांच्या गाईडनी आम्हाला गाईड केलं. तिथल्या त्या मॅम खूप छान होत्या, बोलायला खूप छान गाईड करत होत्या आम्हाला. त्यांनी फक्त शेड्यूल सांगत होते आम्हाला, की आम्हाला फर्स्ट काय करायचं आहे, त्यानंतर काय करायचं आहे, कुठे काय मिळणार तुम्हाला, ते सगळे वगैरे त्यांनी सांगत होते.
तर इथे बघू शकता तुम्ही, त्यांनी आम्हाला टोप्या वगैरे घातल्या. टोप्या घालून त्यांनी स्वागत करतात सगळ्या गेस्टचं आणि नमस्कार वगैरे करून मग आम्ही समोर गेलो. त्यानंतर त्यांनी आम्हाला एक शरबत दिलं, ज्याला कोकम शरबत म्हणते. खूप टेस्टी आणि खूपच सुंदर. याचा टेस्ट आम्ही काल पण घेतला होता, म्हणजे काल जे आम्ही आल्याबरोबर त्यांनी आम्हाला शरबतच दिलं होतं. ते खूप टेस्टी होतं आणि ते पण अनलिमिटेड प्यायचं. किती पण प्या तुम्ही, तुम्हाला कोणी रोखणार नाही की टोकणार नाही. त्याच पॅकेजमध्ये आम्हाला हे सगळं भेटत होतं. तर खूप आम्हाला मजा येत होती, म्हणजे फुल पैसा वसूल असं वाटत होतं आम्हाला. मग मधुराने पण इथे मस्त टोपी घालून घेतली होती. आम्ही नाश्ता केला होता, जे सेकंड टाईम होता आमचा. पोहा खाल्ला होता आम्ही इथे. नंतर आम्ही नाश्ता वगैरे केला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं कॉस्ट्यूम घ्यायसाठी. आम्ही गेलो होतो कॉस्ट्यूम घ्यायसाठी. तर इथे पाहू शकता तुम्ही, पूर्ण यांनी वॉटर पार्कचे जे शॉवर वगैरे ते सगळे चालू करून दिले होते. एंट्री झाली आहे मस्तपैकी आणि आमचा नाश्ता पण झाला आहे. आता आम्ही चालू आहोत कॉस्ट्यूमसाठी. म्हणजे आमचे कॉस्ट्यूम भेटले आम्हाला लवकर, तर आम्ही लवकरात लवकर पूलमध्ये उतरू आणि खूप मजा करू, धमाल करू. तर कंटिन्यू राहा. बघू शकता, हे आहे फ्रंटमध्ये. इथे कॉस्ट्यूमचं भेटते. लॉकर्स रूम पण अवेलेबल आहे इथे, पण आमच्याकडे आता रूमच असल्यामुळे आमचे लॉकर रूम इकडे, इकडे लॉकर रूम आहे. तर इथे आम्ही सगळ्यांनी कॉस्ट्यूम वगैरे घेतले होते आणि आम्ही गेलो होतो रूमकडे. म्हणजे आम्ही पटापट चेंज करून आम्ही वॉटर पार्ककडे जायला रेडी होऊन जाऊ म्हणून. तर आमच्या डोमपासून ते थोड्याच लांबपर्यंत होतं आणि ऊन खूप होतं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गॉगल वगैरे वेअर केला होता. पण खूप मजा येत होती. गाणे वगैरे चालू होते. इथे वॉटर पार्कमध्ये जास्त गर्दी नव्हती. आम्ही 10 वाजताच आम्ही एंट्री केली होती, कारण 10 ते 2 वाजेपर्यंत होतं. मग आम्ही म्हटलं की आमच्याकडे मुली आहे, तर त्यामुळे आपण 10 ते 12पर्यंतच आपण वॉटर पार्कमध्ये राहू, त्यानंतर नाही राहू बा. तर इथे तुम्ही बघू शकता मधुरा किती मस्त खेळत आहे. तर तिने तर पहिले आल्याबरोबर एक ट्यूब हे घेऊन टाकला होता. तुम्ही बघू शकता वॉटर पार्कमध्ये सध्या गर्दी नाही आहे. मग आम्ही एक राईड्स केल्या होत्या. आम्हाला खूप मजा येत होती. इथे मग आता खूप जास्त गर्दी झाली होती. मग आम्ही डिसाईड केलं होतं की आता पूलच्या बाहेर निघायचं. पण मधुरा तयारच नव्हती पूलच्या बाहेर निघायसाठी. तिला अजून मम्मा अजून थोडंसं खेळू देणं, अजून थोडंसं खेळू देणं, तिची जिद्दपणा चालू होती. आमची तिचं मन ठेवासाठी मग आम्ही आणखी अजून तिच्यासोबत खेळलो होतो. यांना पण म्हटलं सगळ्या मित्रांना पण की तुम्ही थोड्या वेळ अजून थांबा बा. पण ऊन इतकं जास्त होत होतं, मग इरिटेट होत होतं खूप आम्हाला. तरी आम्ही थोड्याशा रील्स वगैरे काढल्या, तिच्यासोबत एन्जॉय केलो. तिला म्हटलं आम्ही तुला स्विमिंग पूल वगैरे, आम्ही स्विमिंग क्लासेस वगैरे लावून देऊ, मग आपण घरी गेल्यावर जाऊ, असं तिला समजवत मग आम्ही तिला आखरी फायनली तिथून काढलं. मग आम्ही सगळे गेलो आणि चेंज करून झालं की आम्हाला जेवण करायला जायचं होतं. त्याच पॅकेजमध्येच आम्हाला जेवण वगैरे इन्क्लूड होतं. जेवण करून आम्ही निघणार होतो. मग तर खूप ऊन झाली होती. मग आम्ही आमच्या डोमकडे गेलो तर खूप जास्तच ऊन होती. मग आम्ही तिथे चेंजेस वगैरे करून मग आम्ही जेवण करायसाठी कपडे वगैरे आम्हाला जे घालून जायचे आहे वापस, तर आमचं चेकआउट होतं तेव्हा. तर आम्ही मग तयार करूनच आम्ही निघालो होतो. मग आम्हाला जेवणामध्ये पाहिलं तर खूप छान मेनू होती तिथे. आम्ही तिथे लाईनमध्ये लागलो, जेवण वगैरे केलो. खूप मस्त असं जेवण होतं. जेवणामध्ये खूप सुंदर डिशेस
डिशेस होत्या, श्रीखंड पण होतं. मग आम्ही जेवण केल्यानंतर तुरंत आराम वगैरे केला थोड्या वेळ, अर्धा 1 तास. मग आम्ही निघालो होतो गावासाठी. तर असा होता आमचा टूर. खूप मस्त होता. तुम्हाला कसं वाटला इथला टूर? नक्की तुम्ही विजिट करा इथे समर्थ ॲग्रो टुरिझम.